हॅलो स्टुडंट्स, तुमचं स्वागत आहे ऑल इन वन क्लासेसमध्ये. तर आज विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहे बेटा या क्लास 8 मधली बेटा जी ॲक्टिव्हिटी आहे, सी बेटा बॅलन्स अँड अनबॅलन्स बियॉन्ड फोर्स बेटा. ओके. त्यांनी म्हटलेलं आहे बेटा, टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स इन अ लीड टाईटली. म्हणजे प्लास्टिकची बॉटल घ्या, ही बॉटल घेतली, त्याला बेटा एक त्याच्यावर बुचन लावून टाकलं बेटा, लीड म्हणतात त्याला. नाव प्लेस इन वॉटर अँड सी. तुम्ही याच्यात टाकल्यानंतर ते वरती काय करणार बेटा, स्विमिंग करणार का काय करणार? इट विल बी फ्लोट ऑन द वॉटर, म्हणजे पाण्यावर ते तरंगणार. ट्राय अँड पुश इन टू द वॉटर, जर तुम्ही त्याला पुश केलं वॉटरमध्ये, इवन वेन पुश इट कंटिन्युअस टू फ्लोट. दिस एक्सपेरिमेंट कॅन बी ऑल्सो बी डन विथ द प्लास्टिक हॉलो बॉल. ओके, आपण प्लास्टिकच्या बॉलने पण करू शकतो बेटा. नाव फिल द बॉटल विथ वॉटर. नाव पहा, अगोदर आपण खाली बॉटल, एम्प्टी बॉटल याच्यात टाकली बेटा, लक्षात ठेवा, प्लास्टिक बॉटल. तर वरती बेटा काय झाली, फ्लोट झाली. ठीक आहे, फ्लोट आणि म्हणजे तरंगणे. ओके. नाव फिल द बॉटल विथ द वॉटर टू फुलेस्ट कॅपॅसिटी अँड क्लोज द लीड. या बॉटलमध्ये एक पाणी भरून टाका आणि त्याला वरती लीड लावून टाका बेटा. रिलीज इन वॉटर, द बॉटल विन फ्लोट इनसाइड द वॉटर. वाय डज दिस हॅपन बेटा? असं काऊन होते? असं काऊन होते बेटा? का एक बॉटलला आपण पाणी न भरता बेटा त्याला टाकलं बेटा आतमध्ये, तर त्याचा आन्सर हे बेटा, the empty plastic bottle float on the surface of water. On the contrary, the bottle full of beta water float inside the water but does not go to the bottom. म्हणजे ही जी बॉटल आहे ना बेटा, कोणती, ही पहा, ही बॉटल एकदम बॉटम मध्ये जात नाही बेटा. मी हायलाइटने दाखवतो, ही बॉटल एकदम बॉटम मध्ये जात नाही, मधात बेटा तरंगते बेटा, लक्षात ठेवा. असं काऊन होते बेटा? तर त्यांनी म्हटलेलं बेटा, the weight the weight of beta empty bottle is negligible as compared with the weight of the water inside. म्हणजे याचा वजन आणि याचा जर पाण्याचा वजन घेतला आपण, तर हे निग्लिजिबल असते बेटा, पाण्यापेक्षा पण कमी असते, म्हणून ते वरती तरंगते बेटा. म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे बेटा, द वेट ऑफ बॉटल इज अ निग्लिजिबल कम्पेअर टू द बेटा वॉटर, म्हणजे वॉटरपेक्षाही हलका असते बेटा, म्हणून ते बॉटल काय पाण्यावर तरंगते बेटा. Such a bottle with water neither float on the surface nor does not go to the bottom. This means the force due to gravity acting downward. म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, याला खालून कोणता फोर्स लागतो बेटा, Fg, म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, म्हणून ते थोडी पाण्यामध्ये चालले जाते बेटा. मस्ट हॅव बीन बेटा बॅलेन्स बाय अन अपोजिंग फोर्स ऑफ बेटा अपवर्ड डायरेक्शन, Fb ऑन बॉटल फिल विथ वॉटर. ओके बेटा. आणि पहा बेटा, ही बॉटल बेटा एकदम पाण्यामध्ये पण जात नाही, खालून बेटा त्याला कोणता फोर्स लागते, ग्रॅव्हिटीचा फोर्स लागते, वरती बेटा बॅलेन्स फोर्स लागते बेटा. ठीक आहे, इथे बी दिलेला आहे बेटा. अपवर्ड डायरेक्शन बेटा, अपोजिंग बॅलेन्स फोर्स, वरतून बॅलेन्स असं इकडे बॅलेन्स लागते आणि इकडे बेटा ग्रॅव्हिटी लागते. हे फोर्स लागल्यानंतर बेटा लक्षात ठेवा, on beta bottle filled with water, this force must have beta originated from the water surrounding and the bottle. The upward force is acting on the object in water or other fluid gas called beta beyond force. याला काय म्हणतात बेटा, जे एफ बी लागते याला बियॉन्ड फोर्स म्हणतात बेटा. म्हणजे आतून आपल्याला वरती ढकलते, जे फोर्स ढकलते ना त्याला आपण बियॉन्ड फोर्स म्हणतो. काय म्हणतो बेटा, बियॉन्ड फोर्स, लक्षात ठेवा. तर पाण्यामध्ये उडी जंप केल्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये चालल्या जात नाही, वरती येतात प्रेशरने. तर पाण्यामध्ये जेव्हा उडी मारता तुम्ही विहिरीमध्ये, तर बेटा यू सी बेटा यू गोइंग अपवर्ड डायरेक्शन व्हेरी फास्ट, जे खालून जे फोर्स लागते आपल्याला वरती, त्याला म्हणतात बेटा बियॉन्ड फोर्स किंवा बियॉन्ड सी फोर्स म्हणतात बेटा. चला याची एक ऍक्टिव्हिटी पाहून घेऊ बेटा, तुम्हाला समजून जाईल पूर्ण. ठीक आहे, हे पहा बेटा, तुमच्या समोर एक दिलेला आहे बेटा, यांनी एक ऍक्टिव्हिटी आपण केलेली आहे, लक्षात ठेवा. याच्यात पाणी टाकलं बकेटमध्ये बेटा, पहा या बकेटमध्ये पाणी टाकलं आणि एक एम्प्टी बॉटल बेटा पायामध्ये विदाउट लीड. ओके, तुम्हाला माहिती याच्यातून एक बबल येणार बेटा. व्हॉट डू यू एक्सपिरियन्स बेटा, एम्प्टी बॉटल म्हणजे याला लीड नसताना. वेन वी ट्राय टू पुश अन इन्व्हर्टेड ग्लास बॉटल इनटू बेटा बकेट फुल ऑफ वॉटर, वी हॅव टू अप्लाय बेटा डाऊनवर्ड फोर्स. म्हणजे वरतून कोणता फोर्स लागायला लागला बेटा, खाली डाऊनवर्ड फोर्स लागायला लागला, हे लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि बॉटलला खालून कोणता लागायला लागला फोर्स बेटा, अपवर्ड डायरेक्शन एक्झर्टेड बाय वॉटर ऑन द बेटा बॉटल कंटेनिंग द इनक्लोज एअर अपोज द डाऊनवर्ड मोशन ऑफ द बॉटल. ओके बेटा, आपण वरतून फोर्स लावा लागलो, आणि इकडून बेटा खालून पाण्याचा फोर्स लागायला लागला बेटा. आता हे पहा, लीड लावलेली बॉटल घेतली बेटा आपण, म्हणजे झाकण लावलेली बॉटल घेतली बेटा, याला पाण्यामध्ये आपण पुट करणार बेटा. पुट इन द बकेट फुल ऑफ वॉटर. व्हॉट हॅपन, तुम्हाला माहिती आहे पाण्यामध्ये बुडणार का. वेन अ एम्प्टी प्लास्टिक बॉटल क्लोज विथ द एअर टाईट स्टॉपर इन पुट अँड बकेट फुल ऑफ वॉटर, द फ्लोट इन वॉटर. ते पाण्यामध्ये काय करणार बेटा, फ्लोट होणार, तरंगणार. हे तुम्हाला माहिती आहे बेटा. याला दाबलं बेटा आपण आतमध्ये,
तरी आज जाणार नाही बेटा. खालून कोणता फोर्स लागणार बेटा? इज इट पॉसिबल टू पुश इट इझिली द बॉटम ऑफ द बकेट? वाय? इझी आहे का बेटा? नाही. कारण की बेटा खालून कोणता फोर्स लागते? जरी आपण वरतून फोर्स लावा लागलो बेटा, पण खालून याला बियॉन्ड सी फोर्स लागतो बेटा. बियॉन्ड फोर्स लागतो. BUOYANT. अपवर्ड फोर्स लागतात बेटा. या अपवर्ड फोर्सला आपण काय म्हणतो बेटा? या अपवर्ड फोर्सला आपण काय म्हणतो? बियॉन्सी. आणि हे डाऊनवर्ड फोर्स हाताने लागायला लागला बेटा आपले. हे लक्षात ठेवा. नाव रिलीज द बॉटल. बॉटल आपण रिलीज केली. पहा ते वरती बेटा फ्लोट व्हायला लागली. द बॉटल इज नाव रिलीज, इट राईज टू द सर्फेस ऑफ वॉटर बेटा अँड फ्लोट ऑन इट. ओके बेटा, हे लक्षात ठेवा. यानंतर आपण बेटा एक ऍक्टिव्हिटी घेतली होती का, एक पाण्यामध्ये ती बॉटल पाण्याने भरलेली असे होती बेटा. आणि लक्षात ठेवा त्याला म्हणजे ते बॉटम मध्ये पण बुडत नाही बेटा आणि वरती पण राहत नाही, बरोबर पाण्याची मदत राहते बेटा ती बॉटल. ती बेटा एक ग्रॅव्हिटीचा फोर्स लागते आणि वरती लागते बेटा. याला या फोर्सला आपण काय म्हणतो बेटा? बियॉन्ड फोर्स म्हणतो. म्हणजे खालून जे फोर्स हे लागा लागला त्याला बुऑयंट फोर्स, आणि बेटा जे खाली वरतून खाली यायला लागलं हे ग्रॅव्हिटी, म्हणजे जमिनीकडे ग्रॅव्हिटी आहे. 9.8 इज द व्हॅल्यू ऑफ द ग्रॅव्हिटी बेटा. किती आहे व्हॅल्यू? जीची व्हॅल्यू किती बेटा? 9.8. हे लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे. आता यामध्ये दोन कंटेनर आपण घेतले बेटा. एक पार्शियली डीप झाला बेटा आणि एक वरती तरंगायला लागलेला फुली. वेन अ बॉडी ऑफ पार्शियली और फुली डीप इंटू बेटा लिक्विड, द लिक्विड एक्झर्ट फोर्स बेटा ऑन इट. तर पहा बेटा इथे हे वरती तरंगा लागला, याचा अर्थ काय? हे पूर्ण फुली डीप म्हणजे पूर्ण खाली बुडाला बेटा. तर फोर्स बेटा हे काय झाला बेटा? फोर्स एक्झर्ट ऑन दिस लिक्विड परपेंडिक्युलर बेटा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. परपेंडिक्युलर लागते बेटा. द रिझल्टंट फोर्स इज ऑल दिस बेटा कॉन्टॅक्ट फोर्स इज कॉल्ड बेटा बियॉन्ड सी फोर्स बेटा. ठीक आहे. हे पहा एक आई आहे बेटा, जे पाणी वळत आहे बेटा. तुम्ही बकेट विहिरीमध्ये सोडता बेटा. हे पहा बकेट विहिरीमध्ये सोडल्यानंतर बेटा जास्त लाईटर असते. जशी पाणी भरून वरती काढलं तर एकदम बेटा हेवियर बनून जाते. असं काऊन होते? असं काऊन होते? पाण्यामध्ये हलका लागते काऊन का खालून बेटा कोणता फोर्स लागते? याला बियॉन्ड सी फोर्स लागते बेटा, बियॉन्ड फोर्स लागते म्हणून ते आपल्याला हलका वाटते. अदरवाईज जेव्हा वरती काढला बेटा, हे सर्व बियॉन्ड फोर्सचे एक्झाम्पल आहे बेटा. हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे बेटा. ठीक आहे, याला बियॉन्ड सी म्हणतात बेटा. हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. आता पहा बेटा, हे शिपवर एक मुलगा हे करत आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड बेटा. पहा तर हे बुडत नाही बेटा. द बियॉन्ड फोर्स इज द ग्रेटर ऑफ डेन्सिटी ऑफ लिक्विड इज ग्रेटर बेटा. ठीक आहे. पहा डेन्सिटी ऑफ लिक्विड बेटा. पहा म्हणून हे स्विमिंग करतो बेटा. लक्षात ठेवा. इतका समजला असेल बेटा तुम्हाला. ठीक आहे. आता चला बेटा आपण समोर जाऊ बेटा आपल्या या ऍक्टिव्हिटीकडे. ठीक आहे. हे समजलं असेल बेटा तुम्हाला. अँड आयरन नेल सिंक इन वॉटर. हे पहा इथे एक शब्द दिलेला आहे. आयरन नेल सिंक इन वॉटर. पाण्यामध्ये आयरन नेल बुडून जातो. वाय? डज इज मॅसिव्ह स्टीपल शिप फ्लोट ऑन इट. पहा बेटा एक लोखंडी खिळा बुडून जातो, पण इतकी मोठी लोखंडापासून बनलेली शिप बेटा बुडत नाही. वेन अँड ऑब्जेक्ट इज अ डीप इन अ लिक्विड, द बियॉन्ड फोर्सेस ऍक्ट, इट इज हिंज द अपीरियन्स बेटा वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज रिड्युसेस. पहा बेटा जर ते फ्लोट असल्यानंतर शिप हे बेटा फ्लॅट असतात. हा म्हणून ते बुडत नाही. पण खिळा कसा असतो? बारीक असतो, ते लवकर चालला जातो बेटा. इट बिकम इझियर टू स्विम इन सी वॉटर दॅन द फ्रेश वॉटर. दिस इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ बेटा सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ द फ्रेश वॉटर. बेटा गोळ्या पाण्यामध्ये म्हणजे विहिरीमध्ये नदीमध्ये पोहण्यापेक्षा समुद्रामध्ये पोहणं सोपं असते. काऊन? तिथे त्याची डेन्सिटी पाण्याची जास्त असते बेटा आणि आपलं त्यामध्ये कम्पेअर होऊन जाते, म्हणून आपण त्यावर इतक्या लवकर बुडत नाही बेटा. ड्यू टू सॉल्ट डिझॉल्व इन सी वॉटर. इन दिस बुक बेटा you have seen the lemon sink in a glass filled with the water, but it is a float when we see steer 2 spoon salt and eat the water. म्हणजे लिंबू पाण्यामध्ये असा बुडून जातो, पण त्यामध्ये जर आपण हे टाकलं तर बुडत नाही बेटा. इन सॉल्टी वॉटर बियॉन्ड फोर्स इज एक्सीड बेटा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट अंडरस्टूड बेटा? दिस एक्झाम्पल बियॉन्ड फोर्स डिपेंड अपॉन द टू फॅक्टर, व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट अँड बेटा डेन्सिटी ऑफ लिक्विड. ठीक आहे. आजचा टॉपिक बेटा इतका राहू देऊ, बाकीचा आपण बेटा उद्या पाहणार आहे. ठीक आहे. इतका होमवर्क कंप्लीट करा तुम्ही. गुड बाय, टेक केअर.